हॅलो नीट ॲस्पिरंट, नीट 2026ची तयारी तुमची सुरूच असेल. पण नीटची तयारी करताना मेन मुद्दा हा तुमचा स्टडी नाही आहे, तर आहे टाईम मॅनेजमेंट. दिवसाची सुरुवात ही तुमची 9 ते 10 वाजल्यापासून होते, पण त्यात पूर्ण अर्धा दिवस तुमचा गेलेला असतो. पण हाच दिवसाची सुरुवातीचा टाईम युटिलाइज करणारे जे टॉपर्स आहेत ते हा संपूर्ण टाईम युटिलाइज करून त्यांची संपूर्ण रिव्हिजनही झालेली असते आणि प्लस 20 MCQज. सेकंड आहे पार्ट तो म्हणजे थिअरी. बरेचसे नीट ॲस्पिरंट असतात जे थिअरीमध्ये कंटिन्यू रमलेले असतात, पण नीट ही तुमच्याकडून थिअरी एक्सपेक्ट करत नाही, तर ती आहे कन्सेप्शन क्लिअरिटी, जी तुमच्यामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. थर्ड मुद्दा आहे तो तुमचा टफ क्वेश्चन. टफ क्वेश्चन म्हणजे की नीटचे बरेचसे ॲस्पिरंट असतात जे बघतात की 2 मिनिटाच्या वर कंटिन्युअसली त्या क्वेश्चनकडे सतत फोकस करून असतात की हा क्वेश्चन माझा सॉल्व्ह होत नाही. पण त्यामुळे तुमचं सर्वात मोठं नुकसान होते म्हणजे परीक्षेतली संपूर्ण टायमिंगचं गणितच चुकलं जातं. फोर्थ पॉईंट तुमचा आहे तो तुमचा नोट्स मेकिंग. नुसतं पुस्तकामध्ये हायलाइट्स करून नोट्स क्लिअर होत नाहीत, त्यासाठी तुमचे शुअर शॉट आणि क्विक नोट्स असणं तुमच्यासाठी गरजेचे आहे. त्यामुळे परीक्षेच्या 1 महिन्याआधी संपूर्ण पुस्तक चाळायची गरज नाही पडत. पॉईंट तुमचा जो आहे तो तुमचा प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी म्हणलं की तो स्वतःच्या कन्व्हिनियंटनुसार किंवा कम्फर्ट झोननुसार सतत टाईम टेबल चेंज करून इकडची जागा तिकडे चेंज करून कुठलंही प्रोडक्टिव्हिटी तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन जे टाईम टेबल तुम्ही क्रिएट केले त्यावर काम केलं तर मे बी तुमचे स्कोअर नक्कीच जास्त वाढू शकतात. 6 पॉईंट तुमचा आहे तो तुमचे मोबाईल स्क्रोलिंग, जो आपण सध्या बघत आहोत की तुमच्या 2 मिनिटाच्या स्क्रोलिंगमुळे 10 मिनिटाचा फोकस ब्रेक होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जेव्हाही तयारी करत असाल त्यावेळी नक्की तुमचा मोबाईल तुमच्या सोबत नसणं गरजेचं आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, टार्गेट. ज्यासाठी तुम्ही सगळी तयारी करत आहात, जी MBBSची तयारी, ज्यामध्ये तुम्ही स्वतःला डॉक्टर होण्याचं बघत आहात, ती म्हणजे फर्स्ट तुमचं असणार आहे नीटची परीक्षा. आता या सगळ्या पॉईंटमध्ये तुम्हाला कुठला पॉईंट जास्त महत्त्वाचा वाटतो हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा.